नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तिळचे लाडू परफेक्ट आणि खुसखुशीत कसे बनवायचे ते पाहणार आहोत। लाडू बनवण्यासाठी पाक कसा बनवायचा ते मी इथे सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। चला तर मग सुरू करूया। पाकातील तीळचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी तीळ भाजून घेणार आहे। कढई मंद आचेवर ठेवून इथे मी 1 कप पांढरी तीळ घेतली आहे। ही तीळ पॉलिश केलेली नाहीये। पॉलिश तीळपेक्षा साधी तीळ चवीला खूप छान लागते। आता मध्यम आचेवर तीळला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं तीळ छान अशी एकसारखी भाजली गेलेली आहे। तीळ तळतळून होऊ लागली की समजायचं की तीळ भाजली गेलेली आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि भाजून घेतलेली तीळ एका ताटात काढून घेते आणि आता पाक बनवायला घेते। गुळाचा पाक बनवण्यासाठी कढई मंद आचेवरच ठेवली आहे। यामध्ये 1 कप गूळ बारीक करून घेतलेला आहे। 1 कप तीळसाठी 1 कप गूळ घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप आणि 1 टेबलस्पून पाणी घ्यायचं आहे। मी इथे पाणी अर्धा टेबलस्पून 2 वेळेस टाकले आहे आणि या मिश्रणाला मंद आचेवर सतत ढवळत संपूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अजिबात खडे राहायला नको। पाहू शकतात 1 ते 1.5 मिनिटातच सगळा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। आता मी गॅस मंद आचेवरच राहू देऊन पाक 2 मिनिटं शिजवून घेणार आहे। दोन मिनिटांनी पाकाचा कलर डार्क झालेला आहे आणि फेस दिसू लागलेला आहे। याला आता तपासून बघू। इथे मी एका डिशमध्ये साधं पाणी घेतलं आहे। त्यात मी पाकाचे 2 ते 3 थेंब टाकून घेतलेले आहेत आणि मी आता पाक गोळा करायला गेले की गोळी तयार होत आहे आणि अगदी जेली कशी असते तशी गोळी तयार झाली आहे। हाताला अजिबात चिपकत नाहीये। तर हा मऊ पाक तयार झालेला आहे। आपल्याला असाच पाक हवा आहे। गॅस मी आता बंद केला आहे। आता या पाकात भाजून घेतलेली तीळ घालून घ्यायची आहे आणि तीळ एकजीव करून घ्यायची आहे। आता तुम्हाला वाटेल की हे मिश्रण खूप सैल आहे, याचे लाडू होतील का? पण हे जसं जसं थंड होईल तशी याच्यात बाइंडिंग येते। मिश्रण गरम असतानाच लाडू बनवून घ्यायचे आहेत। मी इथे मिश्रण कढईमध्ये एकाच बाजूला करून घेतलेलं आहे। थोडी जागा करून घेतली आहे आणि आता एका चमच्याच्या साहाय्याने मी थोडे गोळे साईडला काढून घेते, म्हणजे आपले लाडू एकसारख्या आकाराचे होतील। आता हाताला पाणी लावून लाडू वळून घेते। मिश्रण गरम असल्यामुळे हाताला पाणी लावावं लागतं। सुरुवातीला लाडू गोल होत नाहीत, त्यासाठी मी इथे
ताट घेतलेलं आहे आणि लाडू बनवून झालं की त्यात ठेवते आणि थोडा वेळ ताट हलवते म्हणजे लाडूला गोल आकार येतो. ताटाऐवजी तुम्ही ते गाडणीचाही वापर करू शकता. आता आपल्याला लाडू पटकन बनवायचे आहेत, नाहीतर मिश्रणगार झाल्यावर लाडू बनत नाही. पाहू शकता सगळे लाडू बनवून झालेले आहे. खूप छान असे एकसारखा आकार आलेला आहे. आता मी ह्या लाडूंना एका बाउलमध्ये काढून घेते. पाहू शकता खूप खुसखुशीत लाडू झालेले आहेत. मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. हे बघा, अगदी सहज लाडू तुटतोय, म्हणजे आपला पाकही परफेक्ट होता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.